आणि आता थेट जाऊयात उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत, ते संभाजीनगरमध्ये पोहोचले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय, उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आणि आता नांदगाव मधून पोहोचले। छत्रपती संभाजीनगरच्या नांदर गावात उद्धव ठाकरे पोहोचलेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। 4 दिवस ते मराठवाड्याचा दौरा करणार आहेत आणि त्याचबरोबर ते शेतकऱ्यांशी संवाद सुद्धा साधणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, दीपाली, नक्कीच उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर आहे आणि आजपासून हा दौरा सुरू झाला आहे। या दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील नांदर गावापासून सुरू होते आणि नांदर गावात आता उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहे। त्या ठिकाणी ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे। विशेष म्हणजे या सरकारने मराठवाड्यात झालेल्या नुकसानीची जी भरपाई आहे ती दिवाळीपूर्वी देण्याची घोषणा केली होती, मात्र अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीये। त्यामुळे हे या सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधून सरकारला कुठेतरी घेरण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे कडून केला जाऊ शकतो। आपण बघितलं तर कालच आचारसंहिता लागू झालेली आहे। अनेक ठिकाणी नगरपालिका असतील किंवा नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका घोषणा झालेल्या आहे। असं असताना उद्धव ठाकरेंचा दुसऱ्याच दिवशी हा दौरा महत्वाचा समजला जातोय। आता शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र आजपासून हा दौरा सुरू होतोय आणि पहिल्या गावात उद्धव ठाकरे पोहोचले आहेत। निश्चितच मोहसिन, पुढचा नियोजित दौरा उद्धव ठाकरेंचा कसा असणार आहे? नक्कीच आज पहिल्या दिवशी संभाजीनगरहून उद्धव ठाकरे हे बीडला जातील, त्यानंतर धाराशिव आणि पुणे सोलापूर अशा 4 जिल्ह्यांमध्ये आजचा दौरा असणार आहे आणि संध्याकाळी सोलापूरमध्ये शेवटचे कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी राजकीय भाष्य देखील केले जाऊ शकतं। मात्र सुरुवातीला 4 ठिकाणी म्हणजेच मराठवाड्यातील संभाजीनगर असेल, बीड असेल, धाराशिव असेल आणि सोलापूर या 4 जिल्ह्यांमध्ये आज हा पुढचा दौरा असणार आहे। दीपाली, निश्चितच मोहसिन, केंद्रीय पथकानं रात्री पाहणी केली, त्या संदर्भात उद्धव ठाकरेंनी काही प्रतिक्रिया दिली आहे का किंवा या संदर्भात ते काही बोलण्याची शक्यता आहे का? नक्कीच आपण जर बघितलं तर उद्धव ठाकरेंकडून एक मेसेज देण्यात आलेला आहे की या सगळ्या आजच्या संवाद या नांदरमधल्या पहिल्या संवाद दौऱ्यानंतर ते माध्यमांशी बोलणार आहे आणि यावेळी ते काल झालेल्या निवडणुकीची घोषणा असेल किंवा केंद्रीय पथकाकडून मराठवाड्यात जी पाहणी केली जाते या सगळ्या गोष्टींवर ते भाष्य करणार आहे। त्यामुळे जसा हा संवाद दौरा संपेल त्यानंतर ते थेट माध्यमांशी बोलणार आहे आणि यावेळी ते नेमकं काय बोलतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र एकीकडे उद्धव ठाकरेंचा दौरा सुरू आहे तर दुसरीकडे मराठवाड्यात केंद्रीय पथक देखील पोहोचलेलं आहे आणि त्यांच्याकडून देखील नुकसानीची पाहणी केली जाते। निश्चितच मोहसिन, आपण पाहतोय की आणखी पदाधिकारी सुद्धा त्यांच्यासोबत, काही स्थानिक नेते सुद्धा आहेत। कोण कोण त्यांच्यासोबत या दौऱ्यात असणार आहेत पुढे? नक्कीच या दौऱ्यात अंबादास दानवे जे आहेत ते असतील, चंद्रकांत खैरे असतील, हे 2 महत्वाचे नेते या दौऱ्यात असणार आहे आणि पुढे जसं ज्या जिल्ह्यामध्ये हा दौरा जाईल त्या ठिकाणी हे सगळे त्या स्थानिक महत्वाचे नेते असतील, आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील, हे सगळे या दौऱ्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये हा दौरा असणार आहे। एकूण 22 तालुक्यांमध्ये उद्धव ठाकरे हे फिरणार आहे आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे। आपण जर बघितलं तर अतिवृष्टी झालेली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे। दीपाली, नक्कीच मोहसिन, कारण शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर झालं, त्याचा आढावा सुद्धा उद्धव ठाकरे घेणार असल्याचं कळत आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर हा दौरा यापूर्वी जेव्हा अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस उद्धव ठाकरे हे थेट बांधावर जाऊन त्यांनी पाहणी केली होती। मात्र या दौऱ्यामध्ये हे ते बांधावर न जाता फक्त शेतकऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन संवाद साधणार आहे। आता आपण जर बघितलं तर ज्या गावात ते पोहोचलेले त्या ठिकाणी देखील शेतकरी। नक्कीच मोहसिन, तुम्हाला थोडंसं थांबवते, आपण पाहूयात की शेतकऱ्यांशी संवाद उद्धव ठाकरे साधताना दिसतात। आता हे 2 शब्द मी एवढे सांगितले, एवढे 2 शब्द सांगून मी मंदिराच्या साधारण शेतकरी नंतर बोलतो हॅलो, हो ते पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, आता काही शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला, नेमकं काय या शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे? मोहसिन, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय?
तर उद्धव ठाकरे हे नांदर गावात दाखल झाले. शेतकऱ्यांच्या समस्या ते जाणून घेणार आहेत आणि त्याचबरोबर पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांपर्यंत मदत सरकारने जी जाहीर केली होती ती पोहोचली की नाही याचा सुद्धा आढावा घेणार. नम्र विनंती की आपण खाली बसावं. शेतकऱ्यांशी साहेबांना बोलू द्या. खाली बसा. खाली बसा. प्लीज तुम्ही सांगा त्यांना कसं एक मोबाईल कॅमेरा जर बसा राहुल भाऊ बसून जायचं सोड नाही चालला एवढ्या वेळाचं स्पीकर वर ठेव. खाली बस. खाली बस. ड्रोन खाली चालला राहुल खाली बस. उठण्या बसून दे त्याला बसून दे बडे सर खाली बसा. मी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. मी विनंती करतो की त्यांनी आपल्याशी बोलावं. उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना आणि भगिनींनो, मी कोणताही राजकीय प्रचार करायला आलेलो नाही, कारण तुम्ही सगळेजण आता कंटाळला. दरवेळेला निवडणुका आले का आम्ही सगळे राजकीय नेते येतो आणि तुमच्या कोपऱ्यावर गुण लावून जातो. तुम्ही सुद्धा एवढे भोळे भावले की स्वप्न दाखवला की त्यांना बळी पडता आणि आपलं आयुष्य कोणाला तरी देऊन टाकता. मराठवाड्यावरती आणि एकूणच महाराष्ट्रावरती या गेल्या वर्षभरात आपत्ती मागून आपत्ती कोसळते. पाऊस थांबायचं नावच घेत नाही. म्हणजे असं वाटायला लागले की हा पाऊस आता थांबणारच नाही, सलग म्हणजे आपली पाठच सोडत नाही. कधी नव्हे तेवढं मोठं संकट या मराठवाड्याने अनुभवलं. मला नाही वाटत एवढी आपत्ती यापूर्वी कधी मराठवाड्यावरती कोसळली असेल. कारण साधारणतः आपला मराठवाडा हा अवर्षणग्रस्त असतो. एवढा पाऊस कधी जे अनेक ज्येष्ठ शेतकरी आहेत त्यांनी सांगितलं की त्यांच्या आयुष्यात कधी पाहिला नव्हता. मी त्याही वेळेला आलो होतो. साधारणतः पहिला जो मोठा पाऊस झाला त्याच्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी मी मराठवाड्यात आलो होतो. माझ्या दौऱ्याची टिंगल केली गेली आणि मी तुमच्याशीच बोललो, शेतकऱ्यांशीच बोललो. आणि शेतकऱ्याची जी मागणी होती की आज परत तुमच्यासमोर बोलते ती योग्य आहे का अयोग्य मला सांगायचं. एक तर हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याला मिळाले पाहिजे. की शेतकऱ्यांची मागणी जी मी लावून धरलेली आहे, बरोबर आहे का चूक आहे. आणि जे थकीत कर्ज आहे कर्ज फेडणार कसं तुम्ही आता. कारण हातातला सर्व पीक तर गेल्याच, खरीप गेला तर रबी सुद्धा कसा घेणार, कारण जमीनच खरडून गेलेली. मग आपलं दयावान सरकार त्याचा अभ्यास चालू आहे. मी मुख्यमंत्री होतो, मी माझं काही मोठेपण नाही सांगायला आलो, मी माझं कर्तव्य केलं होतं. कारण मला असं वाटलं की कधी नाही ती एक संधी अनपेक्षितपणे मी मुख्यमंत्री झालो होतो. कोणी मागण्याची वाट नाही बघितली. मी 10 कोटी समिती नेमली, कोण आलो होतो माझ्याकडे मागण्या कर्जमुक्ती कोणीच नव्हतं, पण मी माझं कर्तव्य म्हणून केलं होतं. मग आता हे काय अभ्यास करतायत. माझं म्हणणं असं आहे की त्यावेळेला मी कर्जमुक्ती करून दाखवली होती ना, मिळाली होती की नव्हती तुम्हाला. सगळी माहिती तिकडे गोळा केलेली आहे ना. मी काही घरी नाही येऊन गेलो ती माहिती. सगळ्या शेतकऱ्यांची सरकार निहाय माहिती सरकार दरबारी जमा आहे. मी जी काही यंत्रणा लावली होती ती यंत्रणा सुद्धा सरकारी यंत्रणा होती. मी काय खैरे साहेब अंबादास आणि आपल्या सगळ्या लोकांना घेऊन नव्हते पाठवले पैसे लोक. सरकारी यंत्रणा वापरली. ती सरकारी यंत्रणा सुद्धा सरकारकडे आहे. महात्मा फुले यांच्या नावाने आपण शेतकरी कर्जमुक्त योजना राबवली होती. तिची संपूर्ण माहिती सरकार दरबारी आहे. अभ्यास कसला करताय. परदेशी समिती नेमली. कोण परदेशी म्हणजे आपले प्रवीण परदेशी माहिती, पण मुद्दाम म्हणजे परदेशी समिती येणार आणि माझ्या स्वदेशीची माहिती घेणार. कसला अभ्यास करणार. मग मधल्या काळामध्ये जरा शेतकरी एकवटला असं वाटलं होतं गेल्या आठवड्यात. मला वाटतं काहीतरी होईल, पण परत एकदा मुख्यमंत्र्यांनी कोपऱ्याला गुड लावला. कधीची तारीख दिली आता 30 जून. आज महिना काय सुरू झाला. पहिल्या कर्ज फेडलंय. फेडण्याची ताकद आहे. जमीन खरडून गेले, त्याच्यामध्ये माती मिळाली. बरं मला एक खरं पण सांगा, मी याच्यात परत सांगतो राजकारण करायला आलो नाही. जे काही पॅकेज
ज्या अर्धवट आहे म्हणजे नाहीच आहे, टाकीची थट्टा आहे. कारण आता येताना 2-3 दिवसच्या बातम्या येतात, पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळाले हात वर करून सांगा. आणि मला जे काही अज्ञान आहे मी कधी लपवत नाही, मी माहिती घेतो. साधारणतः मला सांगा कोणीतरी एकाने की कोणी पीक विमा इकडे भरला होता त्याची माहिती घेतली होती, भरलाय? मग आता तुम्ही ज्याने भरलं त्याने सांगा तुम्हाला तुमच्या नुकसानीपायी किती पीक विम्याची रक्कम मिळायला पाहिजे होती, नाही मिळायला किती पाहिजे होती? अरे नाही पण मला रक्कम सांगा ना, मी पुढचं बोलतो. पण साधारणतः 40 ते 50,000 रुपये एकरी 50,000 रुपये कापसाला आहे. बरोबर आहे ना. 50,000 रुपये कापसाला, सोयाबीनला 80,000 रुपये, मोसंबीला 80,000 रुपये, मोसंबीला 80,000 रुपये. आणि पण तुम्ही बघा मी काय बोलतो नाही लक्षात घ्या, तुम्ही खोटं बोलताय. का बोललो? बरोबर. काय पीक विम्याचे पैसे मिळायला लागले, कुठं भेटले? अरे अकोल्यात मिळाले, किती मिळाले माहिती आहे? 2 रुपये 30 रुपये 8 रुपये. हा. पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये 2 रुपये 30 पैसे मिळाले ना तुम्हाला. काय थट्टाई, 1 रुपयाही नाही भेटला. शेतकऱ्याची थट्टा झाली. मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मुख्यमंत्री म्हणतायत की आता जर का आम्ही कर्जमाफी केली, बोलून दे बोल का थांब ना त्याला बोलू दे. जरा मोठ्याने बोला. 89 रुपये विमा आला म्हणलं मला. 89 रुपये किती मिळायला पाहिजे होता? 40 रुपये भरलेच नाही. जेवढे तुम्ही भरले आता झाली 606 रुपये आले. 6 रुपये 6 रुपये आले. 6 रुपये आले. बँकेचं स्टेटमेंट आहे. बँकेचं स्टेटमेंट आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी एक अजब शोध लावलाय. म्हणजे मी कर्जमुक्ती केली होती, मी हा विषय नाही बघितला, पण मुख्यमंत्री म्हणतात आता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होईल. आता मला हे कोणीतरी गणित सांगायचं, बँकांचा फायदा होऊ न देता कर्जमाफी कशी करतात? आणि आता जर का कर्जमाफी किंवा कर्ज नाही फेडलं तर पुढचं कर्ज तुम्हाला मिळणार का? गरीबाचं कर्ज मिळणार का? आणि जर मिळालं आणि 30 जूनला जर जून पर्यंतचे हप्ते तुम्ही फेडायचे की नाही फेडायचे? कुठून फेडायचे? फेडणार कशा झालाच, पण जर जून मध्ये कर्ज माफच होणार असेल तर आता हप्ते भरायचे की नाही भरायचे मुख्यमंत्र्यांनी सांगायचं. आणि भरायचे असतील तर कुठून भरायचे? कारण ज्याची जमीन वाहून गेले तो पहिले माती मागतोय. कर्जाच्या आधी हे सगळे घेऊन ठेवा. कर्ज फेडण्याच्या आधी आम्हाला पहिलं कर्ज माफी करण्याच्या आधी पहिले माती तर द्या, मग पुढचं कर्ज द्या. आणि म्हणून मी तुम्हाला विचारायला आलो हे हा विषय मी काही सोडणार नाहीये. मी तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमच्या सोबत राहणार. फक्त एक लक्षात घ्या, आता केंद्रीय पथक आपल्या बरोबरीने फिरतंय. तुमच्याकडे येऊन गेलं येईल कदाचित. आज पेपरमध्ये मुंबईतून निघताना फोटो पाहिजे, रात्रीचे टॉर्च करून पाहणी करतायत. आता केंद्राचं पथक आलंय, मग हे केंद्राचं पथक जाणार, त्याच्याचा अहवाल देणार आणि जिल्हा परिषदेला निवडणूक होती तेव्हा आपले दयावान पंतप्रधान हे परत तुमच्या कोपऱ्याला गोळी लावणार, मोठं पॅकेज काहीतरी जाहीर करतील. पण आत्ताचं जे केलंय, दिवाळीच्या आत आम्ही पैसे देऊ बोलले होते ना, दिवाळी आता ती काय दुसरं तुळशीचं लग्न ज्याला म्हणतो ते पण होऊन गेलं. हा पैसे मिळणार तरी म्हणजे नुसतं पंचायत काढतायत, मुहूर्त मागून मुहूर्त काढतायत, पण मदतीच्या नावाने ठणठणार. म्हणून मी तुम्हाला सांगायला हवं की आम्ही तुमच्यासाठी आहोत. पण जेव्हा आम्ही एखादं आंदोलन तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरू तेव्हा तुमची सोबती लागणार आहे, तुमची साथ लागणार आहे. एक 8-15 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला होता. आता एक ठराविक मुदत, मी तर म्हणेन आम्हाला जूनची मुदत मान्य नाही, आत्ताच्या आत्ता कर्जमुक्ती करा. 50,000 रुपये एकतरी द्या. आणि ते केलं नाही तर तुमच्या निवडणुका तुम्ही लावताय. आता निवडणूक काढून घेण्यासाठी म्हणून जूनचा वायदा केलेला आहे. कारण नगरपालिका परिषद यांच्या त्यांनी आचारसंहिता लावली म्हणजे तिकडे काय बोलायचंच नाहीये.
आणि मग तिथे जिंकल्याचा आविर्भाव केला, कारण मतचोरी हा सुद्धा विषय पोहोचला की नाही तुमच्यापर्यंत? हो. म्हणजे एकतर खोटं बोलायचं. अजित पवार तर गेल्यावेळेस सांगतायत की आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी बोलू, पण आम्हाला पण अडचणी आहे. आणि तुम्ही जर हातपाय हलवा ना, कोणाला सांगताय तुम्ही? अन्नदात्याला सांगताय. जो हातपाय हलवून सुद्धा आता आपत्ती अशी आली की तो हलवणारा हात त्याला कपाळावर मारून घ्यावा लागतोय, त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलव, मग तुम्ही काय हलवताय? म्हणजे सरकार हलवताय ना तुम्ही, असं मला म्हणायचंय. तुम्ही असं मी वेळावर काय बोलत नाही, असं प्रश्न अजित पवारांना की तुम्ही सरकार हलवताय एवढंच माझं म्हणणं होतं. पण आज तो शेतकरी हताशपणे बसलेला आहे. आज तुमचं कर्तव्य आहे की अडल्याने त्या शेतकऱ्याला आता जर काय या संकटाच्या काहीतून बाहेर काढलं नाही तर तो पुन्हा उभा कधी राहणार नाही. आणि म्हणून मी परत एकदा तुम्हाला वचन द्यायला आलेलं आहे की हे पॅकेज आता त्यांनी जाहीर केले ते तर आपल्याला मान्य नाहीच आहे, पण निदान ते जाहीर केले ते तरी द्या ना. मध्ये ते जे काय बोलले होते की खरडून गेलेल्या जमिनीला 3 ते 3.5 लाख रुपये मनरेगात देणार, 3.5 लाख रुपये 3.5 लाख रुपये. आणि मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, आम्ही बाकीच्या मागे तुमचं बाजूला ठेवतो, पण त्या 3.5 लाखातले 1 लाख रुपये तरी दिवाळीच्या आतमध्ये शेतकऱ्याच्या खात्यात टाका, बाकीचं पुढचं बघू आम्ही. पण तेही नाही, हेही नाही. मनरेगा म्हणजे तुम्ही मेहनत कराल, त्या मेहनतीचे रोजगार हमी योजना आहे ती, त्यातले पैसे तुम्हाला देणार. हे असं स्वतः खोटं बोलणारं, मतचोरी करणारं, मतचोरी म्हणजे खोट्या खापा मारून पण मतांची चोरी आणि याद्यांमध्ये भर करून सुद्धा मतांची चोरी, या सरकार विरुद्ध आता आपल्याला एकवटावं लागेल. म्हणून मी सगळ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही शेतकरी म्हणून एकवटत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी न्याय देणार नाही. शेतकरी म्हणून एकवटवा. शेतकऱ्याची ताकद, अरे तुम्ही त्या मातीचा कोप फोडता तर शेतकरी ह्या सरकारला पाजर नाही फोडू शकत, या सरकारला पाजर नाही फोडू शकत. शेतकऱ्याची ताकद काय असते ती दाखवून द्या पहिली, आणि ती दाखवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही काळजी करू नका, बाकी कोणी येऊ न येऊ. मी आज मतं नाही मागायला आलो, मी तुमच्याच लढ्यासाठी तुमची साथ मागायला आलो आहे. लढा तुमचाच आहे, लढणार, न्याय मिळवून देणार. आणि हे जे काय आता विम्याचे पैसे वगैरे जे काही येतात ते आता जसं दिलं 6 रुपये मिळाले, 3 रुपये, हे सगळं एकत्र करून आपल्या इथल्या कार्यकर्त्यांना द्या. दत्तांची काय ओळख करून द्यायची गरज आहे? आता त्यावेळेला लढलो होतो, बाहेरून मतदार आणले आणि पराभव केला. तुम्ही असेच बसणार. 20,000 मतदार, हे मतचोरी बोलतो ती हीच हे लढत करण्यासाठी सांगताय. कोण काय वापर करणार? बाहेरून 20,000 मतदार घेऊन आलो आणि आम्ही जिंकलो. अरे लाज वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे असं सांगतो. बरं आता बसल्याचं बसलाय, हे ना माझ्या शेतकऱ्याला काहीतरी दे, पण काळजी करू नका. ठीक आहे, सरकार येतं, सरकार जातं, पण तुम्ही आणि आम्ही जागच्या जागी राहतो. आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त या सगळ्या गोष्टी ज्या ज्या तुम्हाला अनुभव येतील, हो ते आता दत्त मोदी बोलले ना, प्रशासनाच्या सगळ्या गलथान कारभारामुळे महापूर येऊन गेला. म्हणजे एक तर आसमानी, खांदा सुलतानी, आणि ह्याला आपली खुर्च्या काय सोडत नाही. म्हणजे आज मी मराठवाड्यात फिरतोय, मुख्यमंत्री कुठे आहेत? कसं आहे बा? जोरात सांगा, जोरात आहे ना बिहारमध्ये. आणि तिकडे बिहारमध्ये सांगताय की माननीय पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे, महाराष्ट्रावरती पण प्रेम आहे, पण सगळ्यात जास्त प्रेम पंतप्रधानांचं हे बिहारवरती आहे, हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतायत तिकडे. अशा पक्षाच्या हातात आपण आपला महाराष्ट्र दिला आहे, ह्याची जरा एक जाणीव ठेवा. यांच्याकडे न्यायाची अपेक्षा करू नका. आपल्याला स्वतःला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे सरकार ताब्यात घ्यावं लागेल आणि ते घेण्यासाठी शेतकरी म्हणून एकवटा आणि ती जी काही ताकद आहे तिची वज्रमूठ. जर लवकरात लवकर सरकारने हे आपलं जे मागण्या आहे, कर्जमुक्ती ही जोरात बोला, कर्जमुक्ती 50,000 रुपये हेक्टरी आणि ते मिळत नाही तोपर्यंत सरकारला दार उघडं करायचं नाही, सरकारला दाराच्या बाहेर ठेवायचं. मंजूर? ठीक आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि जेव्हा मी तुम्हाला आंदोलनासाठी हाक मारेन त्यावेळेला मात्र प्रचंड संख्येने तिकडे तुम्हाला यावं लागेल आणि मग तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय
ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाकरे साहेब सर एक प्रश्न सर. तर उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना संबोधित केलंय. मी राजकीय प्रचारासाठी मराठवाड्यात आलेलो नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. तर शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत द्यावी अशी मागणी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी केली आहे. न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या सोबत आहोत असं सुद्धा आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलंय. निदान जाहीर केलंय ते तरी द्या असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पॅकेज संदर्भात मागणी केली आहे. शेतकरी म्हणून एकत्र या, तातडीनं कर्जमुक्ती झालीच पाहिजे असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले.